पाहतोय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक। आता या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपासमोर दाखल झालेली आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। रत्नमाला मंडपातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय, जी आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपापर्यंत पोहोचलेली आहे। प्रथा परंपरेनुसार मानाच्या 5ही गणपतीला पुष्पहार घातला जातो आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। आपण हे दृश्य पाहतोय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक आणि या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या ठिकाणी आता जवळ आपण ही पाहतोय, ही भेट आपण पाहतोय। खरं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भेट आपण ही पाहतोय। या ठिकाणी प्रथा परंपरेनुसार मानाच्या 5ही गणपतीला पुष्पहार दिला जातो आणि नंतर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ही भेट आता या ठिकाणी झालेली आहे। पुष्पहार हा घातला गेलेला आहे आणि यानंतर आता विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात आता सुरुवात होणार। मात्र आपण ही दृश्य पाहतोय श्री गणेश रत्न रथ विसर्जन मिरवणूक। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप देण्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबईचा राजा या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे। वाजत गाजत या ठिकाणी आपण पाहतोय बाप्पाला निरोप दिला जातोय। तर दुसरीकडे पुण्यामध्ये आपण पाहतोय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक। याआधी आपण जर पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची भेट झाली आणि त्यानंतर आता ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होतीये। 5 मानाच्या गणपतीला भेट दिल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात होईल। प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विसर्जनासाठी येणाऱ्या पुण्याच्या मानाच्या 5ही गणपतीला पुष्पहार घातला जातो आणि त्यानंतर दिवसभर मानाच्या गणपतीचे विसर्जन होते। पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची वैभवशाली अशी मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीनं श्री गणेश रत्न रथ हा सजवण्यात आलेला आहे। या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही ढोल ताशा पथकं पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी जोरदार वादन करतात। रात्री 11 वाजता श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते। तर सकाळी आपण पाहिलं तर पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या उपस्थितीमध्ये बाप्पाची पूजा झाली आणि त्यानंतर आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट दिल्यानंतर आता बाप्पाची विसर्जन मिरवणूक या ठिकाणी आता पुढे मार्गस्थ झालेली आहे। मानाच्या 5ही गणपतीला पुष्पहार घातला जातो आणि त्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।